नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. मी आज माझ्या सलूनमध्ये एक आयब्रोज करत आहे. हे माझं पहिलंच क्लायंट आहे आणि फर्स्ट टाईम त्या माझ्याकडे आल्या होत्या आणि त्यांना आयब्रोज पण खूप आवडल्या होत्या. आणि माझा कॅमेरा थोडा ब्लर झाल्यामुळे थोडं ब्लर दिसतोय व्हिडिओ. मी चेक न करता डायरेक्ट शूट करायला घेतलं आणि मी माझे प्रत्येक व्हिडिओ पार्लरचे असेल ते मी क्लायंटच्या परमिशननुसारच घेते. फक्त त्यांचा फेस रिव्हील नाही करत. त्यानंतर मी त्यांना जेल लावून घेतलं. तर माझी स्किन खूप जास्त डल झालेली आहे. तर मी स्किन केअर करणार आहे. माझी खूप जास्त टॅन झालेली आहे स्किन, दिसतच असेल कॅमेरामध्ये. आणि मी स्किन केअर कशी करते ते पण दाखवते. चला मग आपण सुरू करूया. हा फेशियल बेल्ट आहे, हा लावून घेणार आहे. जेणेकरून आपले बेबी हेअर्स वगैरे येणार नाही. आणि हे किट आहे N+चं. तर हे उलटं दिसेल कारण फ्रंट कॅमेराने मी शूट करते. तर ह्याच्यातलं मी एक एक करून यूज करणार आहे सगळं. तर हे क्लिन्झर आहे. तर आपण क्लिन्झर घेणार आहे पहिल्यांदा. तर हे आपलं क्लिन्झर आहे. हे जेल फॉर्ममध्ये आहे. आणि तर नेमकं झालं असं की क्लायंट आल्यामुळे मला मी सगळं घेतलेलं परत ठेवून द्यावं लागलं आणि क्लायंट करावं लागलं. तर आता 1.5 ते 2 तासांनी परत व्हिडिओला स्टार्ट केले. तर बघा, हे आपलं क्लिन्झर आहे जेल फॉर्ममध्ये आणि हे खूप छान ग्लो होतो ह्यानी जेल फॉर्ममध्ये असल्यामुळे. सलून असल्यामुळे असं स्टॉप बाय स्टॉप करावं लागतं. स्किन केअर पण, क्लायंट पण महत्त्वाचे आहेत. ह्याने खूप जास्त ग्लो येतो कारण हे जेल फॉर्ममध्ये असल्यामुळे. ड्राय स्किनसाठी खूप छान आहे. N+चे मला सगळेच प्रोडक्ट खूप जास्त आवडतात कारण मला ते सूट पण होतात आणि म्हणजे सगळ्यांनाच सूट होतात. ग्लोसाठी खूप चांगले आणि थिकनेस खूप आहे त्या क्रीमांमध्ये वगैरे. आपली स्किन केअर खूप गरजेची असते कारण जशी आपण घरातली क्लिनिंग करतो तशी आपली फेस क्लिनिंग, हेअरचं सगळंच खूप इम्पॉर्टंट असतं. नाही तर मग स्किन एकदम डल होऊन जाते. आपण थोडं पाण्याचा हात घेणार आहे. थोडा पाण्याचा हात घेऊया जेणेकरून आपल्याला आहे ना असंच करता येईल. खूप जास्त ड्राय झालेली आहे स्किन माझी, खूप जास्त. पावसाळ्यात घरी राहून पण स्किन माझी जास्त ड्राय झाली. क्लिन्झिंग एकदम डीपमध्ये मी करून घेणार आहे. परत एकदा पाण्याचा हात घेणार आहे कारण हे थिकनेस असतं. आणि रिझल्ट पण येतो ह्याचा लगेच. चला आपण परत एकदा जेल घेऊया आणि चांगलं मी डीपमध्ये क्लिन्झिंग करून घेते आणि मग स्क्रब दाखवते. आता माझं क्लिन्झिंग करून झालेलं आहे आणि हे जेल फॉर्म असल्यामुळे मी स्किनवरच ठेवणार आहे, पुसणार नाही आहे कारण स्किन माझी खूप जास्त ड्राय झालेली आहे. तर मी आता स्क्रब घेणार आहे. हे आपले स्क्रब आहे N+चं.
थोडं मला माझं सलून पण जरा क्लीन करायचं आहे, खूप जास्त मेसी झालेलं आहे. ब्लॅक हेड्स पण मी प्रॉपर काढणार आहे. हे मी 5 मिनटं करून घेणार आहे, कारण खूप जास्त माझी स्किन हे झालेली आहे. मध्यंतरी मला वेळच नाही मिळाला. आणि याची पार्टिकल्स आहे ना, हे खूप असे दाणेदार आहेत असे, त्याच्यामुळे त्याने खूप जास्त टॅन निघतो. खूप छान आहे. ब्रायडलला पण मी हे करते. चला मग मी आता व्यवस्थित स्क्रब करते आणि स्टीमर लावते स्टीमसाठी. आता मी स्टीमर चालू केलेला आहे आणि स्टीम घेणार आहे. बघा स्टीम आपली आलेली आहे. आता मी स्टीम घेते आणि माझे नोजवर व्हाईट हेड्स वगैरे आहेत ना, ते काढून घेणार आहे. मी 3 ते 4 मिनटं स्टीम घेते आणि मग तुम्हाला दाखवते ब्लॅक हेड्स. तर आता माझी स्टीम घेऊन झालेली आहे. आत्ता जरा स्किन चांगली वाटते आहे, कारण जेल वगैरे स्किनमध्ये चांगलं ॲब्झॉर्ब झालं. आता मी ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढणार आहे. त्यानंतर मला फेस पॅक लावायचा होता, पण मला परत क्लायंट आले, त्याच्यामुळे तो स्किप झाला. त्यानंतर मला एक हेअर वॉशला क्लायंट आले आणि हेअर वॉश करून तिला हेअर स्ट्रेटनिंग करायची होती 1 दिवसाची. तिचे मी 2 वेळा वॉश केला, कारण केस खूप ड्राय होते आणि ऑइल केलं होतं तिने, त्याच्यामुळे. क्लायंटची परमिशन घेतली होती फेस रिव्हील करण्यासाठी, कारण परमिशन घेऊनच मी व्हिडिओ बनवते. तर ती बोलली मला काही प्रॉब्लेम नाही, माझा फेस दाखवला तरी चालेल. हेअर वॉश झाल्यानंतर मी तिचे ब्लो ड्रायर करून घेतले. आज सलूनमध्ये दिवसभर गर्दी होती, पण नेमकी लाईट नसल्यामुळे वॅक्सचे पण क्लायंट होते, तर मी ते इन्व्हर्टरवर कसे तरी आपले करत होते. सगळ्या लाईटी बंद करून वॅक्स हीटर चालू करून असं चालू होतं, कारण वॅक्स हीटरच्या ह्याला जास्त पॉवरचं हे असतं व्होल्टेज, त्याच्यामुळे ते काय मला शूट करता नाही आले, कारण गर्दी खूप असल्यामुळे.